नमस्कार मंडळी, कसे काय आहेत? आज आपण करणार आहोत कोलंबी मसाला। त्यासाठी मी एक टोप ठेवला आहे, त्यामध्ये एक पळी तेल, गॅस थोडा छोटा बारीक करून घ्यायचा कारण ते तेल जास्त गरम होईल। नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि नंतर आपण टाकणार आहोत कांदा। कांदा आपण 1-2 मिनिटं चांगला फ्राय करून घ्यायचा। लाल होईपर्यंत आपण कांदा भाजायचा। पण कसं कांदा कच्चा राहिला ना तर मग नंतर कसं ते उघडच लागतं जेवण। त्यामुळे कांदा चांगला पहिला सर्वप्रथम लाल करून घ्यायचा। दोन मिनिटं चांगला फ्राय एकदम लालसर करायचा। गॅस फास्टच ठेवला तरी चालेल, तसं काही नाही, आणि हलवत राहायचं आपण। आता कांदा आपला लाल होईपर्यंत आपण हे बघा साहित्य सांगते कोलंबी मसाल्यासाठी काय काय घ्यायचं ते। 1 चमचा मीठ, कोकम थोडंसं चवीपुरता, तिखट, मीठ, हे आमचा गरम मसाला आहे, त्यामध्ये सर्व आहे। गरम मसाल्याची पावडर वगैरे, धना पावडर, सर्व मिक्स केलेलं आहे, आणि चवीपुरता थोडं मीठ आणि कोकम। आणि हा आपला कांदा आहे, आपला टॅमॅटो आहे। आता आपण बघू कांदा आपला लाल झाला का। कांदा आपला लाल होतोय, आणि हे बघा ही आपली कोलंबी आहे। ही आलं लसूणची पेस्ट करून मॅरिनेट करून ठेवले, 15 मिनिटं झाली, त्याला लावून ठेवलेलं आहे। आणि आता आपण कोलंबी मसाला करतोय। आता बघा कांदा आपला लाल झाला, कांदा लाल झाल्यानंतर आपण टॅमॅटो टाकायचा। टॅमॅटो पण थोडा जरा नरम होईपर्यंत परतायचा। आणि टॅमॅटो नरम होईपर्यंत परतला ना तेव्हा कशी चव चांगली लागते व्यवस्थित, बाकी नाही। आणि आपलं जेवण पण चविष्ट होतं। कांदा टॅमॅटो चांगला आपण परतून घेतलं लाल होईपर्यंत तर जेवण पण चांगलं लागतं आपलं। आता हा आपला 1 मिनिट टॅमॅटो फ्राय करून ठेवून द्यायचा। आता आपलं झालं, टॅमॅटोसुद्धा कांदासुद्धा चांगला लाल झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे आपले सगळं मसाले आहेत ते टाकून घेऊया। मसाले सगळे आपले टाकून घ्यायचे, आणि त्यानंतर थोडं परत आपण हे सगळं फिरवून घ्यायचं। मसालेसुद्धा जरा चांगले भाजले पाहिजेत ना, म्हणजे जरा चव अजून चांगली लागते। हां आता झालं। आता आपलं तिखट मीठ करतो नये, तिखट हळद म्हणून आता आपण हे टाकायचं गोडा मसाला। हा आमचा गोडा मसाला आहे, त्यामध्ये आम्ही कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर याचा आम्ही ना मसाला हा केलेला आहे। त्याची मी रेसिपी तुम्हाला कधीतरी दाखवेन मसाल्याची। आता आपण झालाय चांगला आपला, हा जरा पाणी सुटेपर्यंत जरा 1 मिनिट हलवत राहायचं। आता याला पाणी सुटलं की आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी टाकायची। ही बघा ती टाकून घ्यायची, आणि त्यानंतर हे बघा आता मीठ आणि हे कोकम हे टाकून घ्यायचं, आणि चांगली पहिली मंद आचेवर अशी उकळून घ्यायची। अशी करा, खा तुम्ही सुद्धा, आणि छान लागेल। आणि ही अशी बिगर पाण्याची केली ना कोलंबी, याला पाणी सुटतं, आपण पाणी नाही टाकलं तरी चालेल। हा खूप छान होतो कोलंबी मसाला।